अगं प्रियंका, कुठे आहेस तू? प्रियंका, प्रियंका, आर यू ओके? प्रियंका, why are you crying? प्रियंका, हेलो हेलो सिद्धार्थ, तू ठीक आहेस ना? मी ठीक आहे, मला काय होणार आहे? आणि मी घरी आहे. कुठे आहेस तू? हो, मी आणि रमा ठाण्याहून विक्रोळीपर्यंत ट्रेननी गेलो, मग तिथून रिक्षा करून परत आलो. हॅलो प्रियंका, प्रियंका, हॅलो. काय झालं? कुठे आहे ती? माहित नाही मला. अरे पण काय म्हणाली काय ती? मला कळलं नाही, पण ती रडत होती. काय होतंय प्रियंकाला? काय करतीये, कुठे जातीये, मला काहीच कळत नाहीये. का असं करतीये ती? सिद्धार्थ, काळजी नको करूस. हं, सगळं ठीक होईल. तू एक काम कर, तू जाऊन झोप आता. मी आहे ना. सगळं नीट होईल. जा, झोप जा. निरंजन, कशाला उठतीयस? झोपून राहा. सिद्धार्थ,
तो सुखरूप आहे. मला सिद्धार्थची खूप काळजी वाटते रे. आई, तुझ्या काळजी करण्यानं काय होणार आहे? हं? जे ठरलंय ते होणार आहे. जे लिहिलंय ते घडणार आहे. हा हाच तर नियतीचा खेळ आहे. नाही आपण डोळे मिटून गोष्टी करत राहतो. पण नियती सगळं पाहत असते. आपण नको त्या गोष्टीच्या मागे धावतो. पण नियती बरोबर त्याचा ठाव घेते. या खेळात काहीच लपून राहत नाही. आई, सगळं उघड पडतं. आणि या खेळात ज्याच्यावर राज्य येईल, जो डाव समोर येईल, तो डाव त्यानं खेळत राहायचा. आणि या खेळात प्रत्येकावर राज्य येतं. सिद्धार्थ, मी किंवा तू. या खेळातून कोणीच सुटू शकत नाही. आई, कोणीच नाही. थांब प्रियंका. सिद्धार्थ झोपलाय आता. त्याला डिस्टर्ब नको करूस. एक्सक्यूज मी. मी म्हटलं त्याला आत्ताच झोप लागली आहे. लगेच उठवू नकोस त्याला. तू मला सांगणार का काय करायचं आणि काय नाही करायचं ते? हं? तसंही मी सांगितलेलं कुठे ऐकतेस तू? तू सांगितलेलं मी ऐकू आणि काय करू? तुझ्या हातचं खेळणं बनू? निरंजन दादा बरोबर करायचं होतं ते केलंस. आता सिद्धार्थ बरोबर पण तेच करतेस. आणि रमा, तुला माझ्या बरोबर पण तेच करायचं. हं? चल, आता आपण बोलतोच तर सांग ना एकदाच. का घेऊन गेली होती सिद्धार्थला ट्रेनने आज तू? सांग ना. मी सांगू? कारण तुला कळलंय की मी तुझ्या आणि मंगलच्या नात्याचा शोध घेते येते. आणि हो, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन रमा, मला सगळं खरं खरं कळायला लागलंय बरं का. मला हेही कळलंय की तू आणि मंगल एकमेकींना ओळखत होता. पण हे सुद्धा मला माहितीये की तू आणि मंगल एकमेकींना भेटायचा. हे खोटं आहे सगळं. मला यातलं काहीच आठवत नाहीये. नाही का? आठवेल ना, सगळं आठवेल. मी मदत करेन तुला. रमा, मी आहे ना.
मी जितक्या जवळ जाते खऱ्या गोष्टींच्या तितकीच दूर जाते सगळ्यापासून. मदतीलाही कुणी नाहीये माझ्या, ना विश्वास ठेवावा असं कोणी आहे. आता तर असं वाटतंय की काहीतरी चमत्कार वगैरे व्हावा आणि मला कोणीतरी या सगळ्यातून बाहेर काढावं. अण्णा शिकागोवरून परत आले. आणखीन वाढू का? हा? नाही बस. रमा, प्रियंका कुठे आहे? काल आली ना ती? अगं मी काहीतरी विचारलंय तुला. हो, आली ती काल. रमा, काय झालंय? हा, काही झालंय का? सिद्धार्थ, मला प्लीज प्रियंका विषयी काही विचारत जाऊ नकोस. म्हणजे असं का बोलतेस? हे बघ सिद्धार्थ, मी ठरवलंय तुम्हा दोघांमध्ये नाही पडायचं, पण प्रियंका आहे ना विचित्र वागायला लागली आहे रे जरा. म्हणजे आता काल रात्रीच बघ ना, ती उशिरा आली. मी तिला म्हटलं की तू झोपलायस, तर चिडली रे माझ्यावर. नको नको ते बोलली मला. मला काही कळेनासच झालंय आता. सिद्धार्थ, तू प्लीज एकदा बोल ना रे प्रियंकाशी. म्हणजे ती बाहेर जाऊन जे काय करतेय ना, त्याचे पडसाद घरात उमटायला लागलेत. प्लीज. आई, आई, शांत हो. मला ते शांत हो आई. मी आहे ना. आयुष्यभर तू प्रत्येक क्षणी खंबीरपणे उभी राहिलीस आई. आणि आज तुला या अवस्थेत पाहावं लागेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं आई. मलाच काय तुलाही वाटलं नसेल. आणि आज
हे जे काय आहे ते एक वाईट स्वप्न आहे असंच तुला वाटत असेल ना? हो. आई, तू हे पाहिलेलं जरी एक स्वप्न असलं ना तरी तुला जे जाणवलंय ना ते अगदी खरंय. आयुष्याच्या अगदी शेवटच्या क्षणी हे असंच होत आहे. आपल्या हातात काहीही राहत नाही. काहीच बदलता येत नाही, चुका दुरुस्त करता येत नाही. आणि काही बोलायचं असेल तरी नाही बोलता येत. मग होते ती फक्त घुसमट. माझाही तेच झालाय. आणि मंगलचंही तेच झालं असणार. पण तू काळजी करू नकोस आई. तुझ्याही स्वप्नांचा खेळ आता संपणार आहे. तुमची कृपा झाली म्हणून आज आमचं बाळ वाचलं. काय जाणं कुणाची नजर लागली होती. तुम्ही नसता तर माहित नाही आमचं काय झालं असतं. असं नका म्हणू, असं नका. कुणी माझ्या पायाशी बसावं इतकी माझी पात्रता नाहीये. नाही नाही असं काय बोलतं महाराज. मी महाराज नाही, मी अण्णा. आणि जे राज्य करतात, प्रजेचं रक्षण करतात, अधिराज्य गाजवतात ते महाराज. मी तुमच्यातलाच एक आहे. मी फक्त वाट दाखवायचं काम करतो. जी वाट माझ्या माहितीची आहे, जी वाट मला माहित नाही त्या वाटेने मी जातच नाही. असो, मी तुम्हाला वाट दाखवण्याचं काम केलं. आता तुम्ही तुमच्या मुलाला योग्य वाटेने घेऊन जाऊ शकाल आणि त्याला शिकवा. म्हणजे त्याला श्रीमंत माणूस करा असं नाही म्हणत मी. त्याला चांगला माणूस बनवा. मनाची श्रीमंती त्याला नक्कीच मोठ्या पदाकडे घेऊन जाईल. होय अण्णा. या आता तुम्ही. शुभम भवतु. निघा आता तुम्ही पण आपापल्या कामाला जा. उद्या अण्णांना भेटा. हा, या आता. प्रियांका, अखेर भेटीचा योग आलाय प्रियांका. आणि तू न भेटताच निघालीस. ये आत ये. बस. अण्णा, मला वाटणं आणि असणं या दोघात असलेला घोळ आपल्याला निस्तरायचा आहे प्रियांका. म्हणजे मला सांग, आतापर्यंत तुला काय हाती लागलंय जे खरं आहे? हे बघा अण्णा, रमा आणि मंगल या दोघींमध्ये संबंध होता, म्हणजे आहे. मी या गोष्टीचा पुरावा स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलाय. आणि ज्यांनी त्या दोघींना एकत्र पाहिलंय ना, त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी ऐकल्यात. पण रमा ही गोष्ट मान्यच करायला तयार नाहीये. उत्तम. मग आता मला सांग, ही अशी कोणती गोष्ट आहे जी खरी आहे असं तुला वाटतं? ना, मला असं वाटतंय की रमा हे सगळं मुद्दामून करते. ती काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करते अण्णा. म्हणजे आता आपल्याला हे शोधून काढायचंय की तुला जे वाटतंय ते खरंच खरं आहे की नाही.